नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे। आज आपण साडीला लेस कशी लावायची ते बघणार आहोत। तर चला तर सुरू करूया। ही मी साडीसाठी लेस घेतलेली आहे आणि लेस ही 10 मीटर आहे। एका साडीसाठी आपल्याला लेस लावायला 10 मीटर लेस लागते। ही साडी आहे ती सिल्क सॅटिनमधून आहे आणि जे कस्टमर आहे त्याला नऊवारी साडी लावायची आहे, त्याच्यासाठी लेस त्यांनी आणून दिलेली आहे। मी फक्त अटॅच करून देणार आहे साडीला। ही साडी बघा अशा प्रकारे आहे। खूप सुंदर साडी आहे, कलर पण खूप छान आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा पर्पल कलरची साडी आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे स्टोन आहेत, पूर्ण बॉर्डरवर लावलेले आणि मध्ये पण पदरावर याच्यावर पूर्ण स्टोन लावलेले आहेत। हे बघा खूप सुंदर साडी आहे। अशा प्रकारे साडी पूर्ण ओपन करून दाखवते मी तुम्हाला कशी आहे ती। ही बघा, ही अशा प्रकारे आपली पूर्ण साडी आहे। आता साडीला आपण लेस कुठून आणि कशी अटॅच करणार ते आपण बघणार आहोत। हे बघा, इथं तुम्हाला दिसतात का स्टोन एकदम छोटे छोटे आहेत, मणी जी चिपकवलेले असतात आपले डायमंड सारखे छोटे छोटे। यात येलो कलरचेच आहेत त्यामुळे जास्त उठून दिसत नाही येतं। चला तर बघूया मग आपण लेस कुठून आणि कशी अटॅच करायची। सुरुवातीला आपण पदर लावतो ना, तशा आपण प्लेट्स बनवून घ्यायच्या, कारण आपण बॉडी मेजरमेंट आता कस्टमर नाही येतं त्यामुळे मी माझ्याच मापाने घेणार आहे, कारण त्या हाईटला एवढ्याच आहेत। तर बघा, आपण जेवढा पदर घेणार आहोत पाठीमागे तेवढा सोडायचा आहे पाठीमागे। बघा कुठपर्यंत तुम्हाला जेवढा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता। मी एवढा घेतलेला आहे आणि इथून पूर्ण असं पकडायचं आणि इथून आपलं पूर्ण समोरून असं पाठीमागून घेऊन जिथपर्यंत आपण प्लेट बनवतो तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे। इथे बघा अशा प्रकारे, इथे बघा अशा प्रकारे। आता इथून आपण लेस लावायला चालू करणार आहोत, पण त्या अगोदर आपण चॉकने त्याला तिथं निशाण लावून घेऊया, म्हणजे आपल्याला लेस लावताना समजेल की आपल्याला लेस कुठून लावायची आहे। चला तर मग इथं निशाण केलेलं आहे मी, छोटं दिसतंय तुम्हाला? ओके, इथे बघा मी निशाण केलेलं आहे चॉकने। आता आपल्याला इथून लेस लावायला चालू करायचे आहे। तुम्ही कस्टमर असेल तर कस्टमरचं पण अंगावर असं माप घ्यायचं आणि त्यानुसार आपल्याला लेस अटॅच करायची आहे। हे बघा, इथून आपण लेस लावायला चालू करणार आहोत। सॉरी, हे बघा आपण जे निशाण केलं होतं ना ते निशाण आहे आणि इथे बघा ही जी लेस आहे ना ती लेसच्या साईडने जो छोटासा कपडा आहे ना तो कस्टमरला एक्स्ट्रा ओपन नाही पाहिजे, त्यामुळे तो कपडा आपण आतमध्ये घालणार आहोत आणि किनारीला असं फोल्ड करायचं आणि जो हा कपडा आहे ना हा तो कस्टमरला असं ओपन नाही पाहिजे, त्यामुळे आपण त्याला आतमध्ये करणार आहोत। असे पण आपण लावू शकतो, तशी पण छान दिसली असते, पण कस्टमरची रिक्वायरमेंट तशी आहे त्यामुळे आपण त्यानुसारच लावणार आहोत। इथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे लेस ठेवायची आहे आणि लेसचा जो खालचा राऊंड भाग आहे ना तो आपला किनारीच्या थोडासा खाली गेला पाहिजे, म्हणजे जास्त पण नाही, एकदम थोडासा, कारण दिसताना ते आपल्याला व्यवस्थित दिसतं मग। हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला तिथं मशीनने लॉक करायचं जिथून आपण लेस लावायला सुरुवात केली तिथून, म्हणजे शिलाई निघत नाही। आणि एका रेषेत लावायचे। सुरुवातीला आपण बघायचे साडीचे बघा रेषा कशा सरळ आहे, तिथून ज्या लाईनीत आपण लेस लावायला चालू करणार आहोत त्याच लाईनीत पूर्णपणे आपल्याला सरळ एकदम लेस लावायची आहे, म्हणजे अशी कमी जास्त खालीवर वगैरे नाही झाली पाहिजे। तुम्ही बघू शकता ह्याच लाईनीत आपण आता लावणार आहोत पूर्ण लेस। मी एकदम हळू आणि व्यवस्थित दाखवलेला आहे, तुम्ही पण लक्ष देऊन बघा नीट। आणि 6 वारीपासून 9 वारी साडी म्हणजे घालायची आहे कस्टमरला, आणि त्यामुळे ही अशा प्रकारची लेस लावलेली आहे आणि खूप सुंदर दिसते ही लेस बघा। आणि सगळीकडे लेस एकसारखीच लावायची आहे, अशी खाली वर इकडे तिकडे नाही सरकून द्यायची, मग ते व्यवस्थित येणार नाही। त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन एका लाईनमध्ये आपल्याला स्ट्रेट लेस आली पाहिजे। हे बघा अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेऊया।
हे बघा, ही अशा प्रकारे लेस लावून झालेली आहे थोडीशी. आणि लेस कशी लावली ती बघा, खालचा जो राऊंडचा भाग आहे ना तो आपल्या साडीच्या थोडासा खाली आहे. म्हणजे जे शेपचा जो लेसचा जो शेप आहे व्यवस्थित असा हाफ राऊंडमध्ये, तो आपल्याला साडीच्या बाहेर एकदम परफेक्ट दिसणार आहे. आणि अशा प्रकारच्या लेस खूपच सुंदर दिसतात लावल्यावर. ब्लाऊजला असो, हाताला असो, साडीला खूप छान दिसतात. तर आता आपण इथं पदरापर्यंत आलो आहोत. तर इथं कॉर्नरला आपल्याला कशा प्रकारे लेस फोल्ड करायचे आहे ते नीट लक्ष देऊन बघा. इथे बघा, अशा प्रकारे सरळ आपल्याला कोपऱ्यापर्यंत शिलाई मारत आणायची आहे आणि असं सरळ ठेवायचं आहे इथं. आणि इथे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते जरा. खालच्या बाजूला अशी सरळ ठेवायच्यात आणि इथे बॉक्स करताना बघा आतमध्ये लेस आतमध्ये फोल्ड करायची आणि बरोबर आपल्याला असा कॉर्नर तयार करून घ्यायचा आहे तिथं. आणि नंतर शेवटपर्यंत लेस मारायची. नंतर तिथूनच रिटर्न घ्यायची शिलाई, लेस म्हणले. आणि नंतर आपल्याला इथं अशी परत सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या पण कॉर्नरला आपल्याला तसंच करायचं आहे. इथं आपण पूर्ण शिलाई मारून घेऊया पदराला. खूप हेवी साडी आहे त्यामुळे खूप सरकते सारखी इकडे तिकडं. वजन पण खूप आहे साडीचं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बनवण्याबद्दल तुमचे काही सजेशन असतील तर ते पण तुम्ही मला सांगू शकता. तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडेल बघायला तर कमेंट करून सांगा मला तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडेल बघायला. मी तो व्हिडिओ नक्की बनवेन. इथे बघा, आपण त्या कॉर्नरला जसं केलं ना त्याचप्रमाणे या कॉर्नरला सुद्धा आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे आतमध्ये लेस फोल्ड करून त्यावर शिलाई मारायची आहे. इथं जरा लेस हे ना कडक आहे त्यामुळे थोडंसं फोल्ड करायला प्रॉब्लेम होते. इथे बघा, शिलाई मारून नंतर जिथं आपण फोल्ड केलं आहे तिथून पण आडवी अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. आणि नंतर रिटर्न तिथून परत डबल त्याच्यावर शिलाई मारून अशा प्रकारे डबल शिलाई मारायची. कॉर्नरलाच लेस लावताना थोडासा प्रॉब्लेम होतो. तिथेच आपल्याला फक्त फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित लेस लावायची आहे. आता अशाच प्रकारे मी पूर्ण साडीला लेस लावून घेते आणि लेस लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. किनारीला शेवटच्या भागाला एक लेस फोल्ड कशी करायची ते पण दाखवते. हे बघा, आता पूर्ण लेस लावून झालेली आहे. आता किनारीला जिथून आपण सुरुवात करते ना त्याच बाजूने आपल्याला परत डबल सुरुवात करायची आहे. तुम्ही जिथं एंड झाला तिथून पण रिटर्न करू शकता, पण असं लावायला व्यवस्थित येतं. आणि लेस आता इथं बघा, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. जी बाहेरच्या साईडला थोडीफार लेस आलेली असते ते आतल्या साईडला व्यवस्थित लावून नंतरच आपल्याला शिलाई मारायची आहे. आणि आता शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथं आपला राऊंडचा कव आलेला आहे ना बरोबर तिथूनच आपल्याला शिलाई मारायची. इथे बघा, जिथं आपला आतमध्ये गेलेला भाग आहे तिथून पूर्ण लेसला तिथूनच शिलाई मारायची आहे. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे पूर्ण लेसला आपल्याला शिलाई मारायची आहे. चला तर मग पूर्ण साडीला शिलाई मारून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते फायनल रिझल्ट कसा आहे तो.
हे बघा आपले पूर्ण लेस लावून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप फिनिशिंगमध्ये आणि एकदम मस्तपैकी लेस लावून तयार झालेले आहे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपली लेस लावून साडीला झालेली आहे. दिसते ना छान, खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला आवडले का नाही ते कमेंट करून सांगा मला नक्की. हे बघा अशा प्रकारे पूर्ण लेस लावून झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.